हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि मी उठल्यानंतर मला अल्केशचा कॉल आला होता की आज कॉलेजला जायचं आहे, म्हणून मी पटकन रेडी होणार होते. म्हणून रेडी झाल्यानंतर अल्केश पण आला होता गाईज मला घ्यायला. आणि अल्केश येऊन इथे मोबाईल बघत होता. मग थोड्या वेळाने मी आणि अल्केश कॉलेजला पण निघालो. आणि कॉलेजला गेल्यानंतर मग तिथून अल्केशला काम होतं अभिषेक म्हणून मला अल्केश घ्यायला गेला आला आणि होता आणि मी आणि अभिषेक चाललो होतो. आणि अभिषेक मला असं दाखवत होता फर्स्ट टाईम मी कॉलेजला चालली. त्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये गेलो आणि तिला कॉल केलं तर ती होती संगीत क्लासमध्ये. पण आम्ही संगीत क्लासमध्ये गेलो तर ती संगीत क्लासमध्ये नव्हती. मग ती बोलली मी स्टाफरूममध्ये आले. मग आम्ही परत तिकडे गेलो आणि तिला भेटलो. त्यानंतर मी माझ्या आजोबाकडे पण गेले आणि ते जेवण करत होते. त्यानंतर मी त्यांना बाय केलं आणि मी घरी निघाले. काहीच माझा थोडा मूड ऑफ झाला होता. त्यानंतर मी घरी येताना माझ्या छोट्या आईला पण गेले आणि छोट्या आईकडे गेले. मग छोट्या आईने मी बाहेर चाललो होतो कारण माझ्या छोट्याला सामान घ्यायचं होतं. आणि माझी छोटी आई कधी चालत जात नाही कुठे, कारण हे ॲटो त्यांचं आहे. म्हणून कधी पण माझी छोटी आई ॲटोमध्येच बसून जाते कुठे पण जाताना. आणि ॲटोमध्ये जाताना मध्येच एकदम जोरात काकांनी वरी ॲटो उचलला. मला तर खूप भीती वाटली. आणि त्यानंतर आम्ही गेलो आणि आम्ही तिकडे भांड्याच्या दुकानात गेलो आणि तिथून सामान घेतलं आणि त्यानंतर आम्ही शिवाजी चौकमध्ये पण गेलो होतो. तिथून पण सामान घेतलं आणि आम्ही चहा पिला. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. आणि मी घरी आले तर बघते माझी आई उद्या अमावस्येची तयारी करत होती. ओके गाईज, माझे फ्रेंड पण आले होते. आता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि फॉलो करा. ओके गाईज, बाय बाय, गुड नाईट.